कमल किशोर मोहनलाल भैया आपल्याशी चर्चा करू इच्छितो की या भागामध्ये मी माझा घर क्रमांक आहे 24 आणि शारदानगरमध्ये हे जवळपास रघुवीर मोटर्सच्या नंतरच येतं. पण ह्या माझ्या घराच्या मागच्या गल्लीमध्ये ह्या आजूबाजूच्याच लोकांनी हे जो कचरा टाकतात नेहमी या लोकांना मी या उद्देशानं सांगू इच्छितो की कृपया त्यांनी कचरा आपल्या घरासमोर ठेवावा व जेव्हा कचरा गाडी येते त्या कचरा गाडीमध्ये टाकावा. कारण हा कचऱ्यामुळे मला रोज त्या ढिगा लावा लागतो आणि यामध्ये ते सगळे लोक कोणीही सहभागी होत नाही. तसंच दुसरं म्हणजे आतापर्यंत आमच्या मागच्या 5 वर्षामध्ये नगरसेवक होतात त्यांनी आमच्याकडे काहीही लक्ष दिलेलं नाही. या 5 वर्षापासून या मंत्री मोटर्स ते शिलांगण रोडपर्यंत रस्ता जो होता या रस्त्यामध्ये इतके खड्डे होते. तुमच्यामध्ये मी सांगतोय की या आमच्या आजूबाजूच्या लोकांना पुष्कळ त्यांना हे नम्र विनंती केलं की बाबा इथं तुम्ही कचरा टाकू नका, त्याच्यामुळे इथे डास होतात. नाल्या साफ करणारे तर 2-2 महिन्यापर्यंत येत नाही, त्याच्यामुळे इतके डास होतात की मलेरियाचा सुद्धा इथे त्रास होऊ शकतो. आणि आता ह्या 5 वर्षापासून आम्हाला जो मंत्री मोटर्स ते शिलांगण रोडचा रस्ता जो होता याकडे आमच्या मागच्या नगरसेवकांनी काहीच लक्ष दिलं नाही. म्हणून आता या व्यवस्था तरी आता मी 2-3 पत्र दिले एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला आणि सौम्या जांडक आपल्या निगम आयुक्ताला. तेव्हा ह्या पत्राची त्यांनी दखल बहुतेक घेतली असावी आणि ह्या रस्ता आम्हाला ते तयारी करून देत आहेत. त्याबद्दल त्यांचं आमचं धन्यवाद. तुमच्या या प्रभागात कचऱ्याची गाडी येते का? कचऱ्याची गाडी येते, रोज येते गाडी आणि आम्ही आमचा कचरा त्या गाडीमध्येच टाकतो. तुम्ही तुमचा भावी उमेदवार किंवा नगरसेवक कसा पाहता? नगरसेवक असा असला पाहिजे की त्यांनी कमीत कमी ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे त्या लोकांकडे त्यांच्या समस्येकडे त्यांचं लक्ष द्यावं आणि त्यांनी त्याचा मध्ये सहभाग असावा.